हे बघा, हे असं सगळं चुरून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, हे बघा, हे इथे मी शेंगदाणे भिजत घातलेले, तर ते त्यातलं पाणी काढून टाकते आणि नुसते शेंगदाणे असतात ना ते घ्यायचे, पाणी घ्यायचं नाही, कारण आपल्याला हा सुकाच बनवायचा आहे मसाला. नंतर इथे ओले वाटाणे पाण्यात ठेवले, तर ते पण घ्यायचे. ही भाजी खूप छान होते आणि जरा तुम्हाला अशी दबदबीत केला तर ती भातावर पण होते आणि याच्यावर पण होते. आता ही मी हिरवी चटणी अशी वाटून ठेवते, आलं मिरची लसूण असं सगळं त्याच्यात असतं, तर ती थोडी घालायची. त्यानंतर मीठ घाला. त्यानंतर हा माझ्याकडे मालवणी मसाला आहे तो घालते. जरा थोडं थोडंच घालायचं, कारण का आपल्याला आपण ऑलरेडी मिरची घातलेली आहे. थोडा हिंग मी घालते, हिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा तर घालू शकता, पण मी घालते कारण जरा वांगी आपल्याला कधी वातड वाटू शकतात, म्हणून मग हिंग घालायचा. त्यानंतर मी घालत आहे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा घाला. त्यानंतर आपली रोजच्या जेवणातली आयुर्वेदिक हळद 1 चमचा घाला. त्यानंतर धणे जिरे पूड घाला. आणि आता गोडा मसाला घालते. गोडा मसाला भरल्या वांग्यामध्ये खूप छान जातो आणि खूप चांगली चव येते, तर तो अगदी आवर्जून घाला. आता हे सगळं पुन्हा असं एकजीव करायचं. हे बघा, असं छान एकजीव करून घ्यायचं. हो, चांगलं. आता काय करायचं, मसाला असा बाजूला ठेवायचा आणि इथे ही जी वांगी मगाशी आपण कापून ठेवली की नाही, त्याला असं ओपन करून, हे बघा, असं ओपन करून याच्या आत हा मसाला असा दाबून दाबून भरायचा चारी बाजूने. असं चांगलं वांग असं भरलं गेलं पाहिजे ते. हे बघा, असं वांग छानपैकी असं भरलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ही आपल्याकडे किती 6 का 7 आहे, ती सगळी अशी भरून घेऊया. खूप छान भाजी होते ही, तुम्ही एकदा करूनच बघा आणि आवडल्यास मला व्हिडिओ टाका. आणि माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला भरून दाखवते वांगी सगळी. कधी कधी अशी वांगी तुटतात, पण तरी घाबरायचं नाही, ते वांग पण तुम्ही त्याच्यात टाकून शिजवू शकता. काही लोक तर भरत सुद्धा नाही, मसाल्यामध्येच वांगी एकत्र करून तुकडेच करून टाकतात. पण भरलं वांग असं खायला जरा मजा येते, म्हणून मी थोडी टाकते, थोडे तुकडे करते, थोडे बटाट्याचे तुकडे, असं सगळं ऍडजस्ट करायचं. खूप छान भाजी होते, मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इथे थोडे तुकडे केलेले आहेत. आता हे शेवटचं वांग भरून घेते. ते बघा, आता आपली सगळी अशी वांगी छानपैकी भरून झाली. आता ह्या बटाट्यांना सुद्धा थोडा मसाला लावायचा आणि मगाशी एक वांग तुटलं की नाही, तोही मसाला इथे, त्यालाही मी हा मसाला लावते. हा बघा,
आता हा जो मसाला आपण एकत्र केलेला होता ना, हा थोडा या बटाट्यांवर टाकायचा, थोडा या वांग्यावर टाकायचा आणि उरलेला मी जरा इथे काढून ठेवते, कारण का मला हेच भांड वापरायचं आहे. हे बघा, तर आता मी हे सगळं आपलं मिश्रण असं छान झालेलं आहे आणि ह्याला सुंदरशी चव पण आलेली आहे. आता आपण काय करायचं, हे बघा आता मी हे तेच भांडे इथे ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मी आता तेल घालत आहे. थोडा तळ भरेल इथपर्यंतच तेल घाला, कारण या भाजीला पाणीही सुटतं, त्यामुळे एवढं तेल घालायची गरज नसते. आता जरा तेल तापेपर्यंत आपण वाट बघूया. थोडं तेल तापलं पाहिजे. हे बघा आता आपलं तेल तापलेलं आहे. आता थोडा गॅस मंद करते, म्हणजे मग आपल्या अंगावर उडणार नाही. आणि सर्वप्रथम हा मसाल्याचा एक थर खाली घालून घ्यायचा संपूर्ण. हा बघा, हा संपूर्ण थर खाली घालून घेतला. आता हे असं भरलेलं वांग आहे, ही अशी सगळी अशी लावायची ह्याच्यात. ही बघा, ही पहा, ही अशा प्रकारे सगळी वांगी ह्याच्यात साइड बाय साइड लावायची. ही आपल्याकडे अशी 10 वांगी आहेत, ती मी लावून घेतली. त्यानंतर ही जी दुसरी वांगी कट केलेली आहे आणि त्याला जो मसाला आहे तो थर टाका. आता ही जी दुसरी वांगी आणि जो मसाला होता तो थर टाकून घेतला. त्यानंतर हा बटाटा आणि मसाला जो आहे तो थर टाकायचा आहे. असं चांगलं असं बटाट्याला हे लावून घ्या उरलेला सगळा मसाला. आणि आता हा वरून हा थर टाकायचा आहे. हा बघा, मी वरून हा थर टाकत आहे. थोडीशी तुम्ही मसाल्याची चव घेऊन बघितलात तरी चालेल, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की काही कमी आहे तर तुम्ही टाकू शकता. माझं एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता मी काय करत आहे, त्याच्यावर थोडंसं असं पाणी शिंपडत आहे. एकदम पाणी नाही टाकायचं, अगदी किंचितचं पाणी तुम्ही टाकू शकता, किंवा तुम्हाला हवं तर झाकणावरही ठेवू शकता. पण मी कधी कधी थोडं पाणी टाकते, कारण बटाटा वांगी टॅमॅटो एकत्र शिजायचे असतील तर थोडं पाणी टाकणं आवश्यक असतं. पण नुसतं पाणी नाही टाकायचं, तर नुसतं शिंपडायचं. खरं ते वाफेवरच शिजलं पाहिजे. आता हे बघा, हे बंद करून काही लोक याच्यावर पाणी ठेवतात आणि मग तेच पाणी हळूहळू आत घालतात. पण मी तसं करत नाही, कारण का मी थोडंसं पाणी ऑलरेडी शिंपडलेलं आहे आणि ते आता वाफेवर शिजेल. गॅस मात्र बघा अगदी मंद ठेवा, अजून मंद ठेवा. स्लो कुकिंगच हे झालं पाहिजे. आता हे मस्त स्लो कुकिंग होत राहणार. मध्ये मध्ये येऊन ढवळायचं आहे. ही बघा, आता 5 मिनिटांनी मी तुम्हाला भाजी दाखवत आहे. पहा बरे, किती सुंदर त्याचा लुक आलेला आहे. दिसत असेलच तुम्हाला. मला तिथे जाता येत नाहीये. बघा बघा कसा रटरटतोय. मी 5 मिनिटांनी त्याला भाजी काढून टाकलेली आहे आणि आता मी एक बटाटा खाऊन बघते. आय थिंक बटाटा खूप चांगला शिजलेला आहे, गरम आहे. पण एनिवे, बाय. पहा, हे बघा मस्त भाजी झालेली आहे. नमस्कार, मी आज तुम्हाला भरलं वांग शिकवणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने. सर्वप्रथम मी सगळं चिरून घेतलं, कांदा, टॅमॅटो, बटाटे, वांगी, मिरची, कोथिंबीर, आणि नंतर ते सगळ्यामध्ये मी मसाले घातले. आपले घरात जे असतील ते सगळे मसाले, आलं मिरची पूड,
हळद, तिखट, गरम मसाला, गोडा मसाला, मालवणी मसाला, आलं मिरची पेस्ट असं सगळं घालून ते मिश्रण मिक्स केलं. आणि आता पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे कसं मी मिक्स केलं आणि कशी भाजी बनवली. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.